करतो, हा जर AI मधला व्हिडिओ असेल तर निपक्षपातीपणे कसल्याही संविधानाचा विचार न करता दादांनी रवी इंगोलेला चौकात फाशी द्यायची. आणि जर AI नसेल तर ती फासाची दोरी चंद्रकांत दादांनी स्वतःच्या हातात धरायची आणि राजेश क्षीरसागरला फाशी द्यायची. त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी हे नसताना कशा पद्धतीची भीक मागत होते चंद्रकांत दादांसाठी मला माहिती. लाज आणि अब्रू वेशीवर टांगणारे हे आमचे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. हा कोल्हापूरचा लोकप्रतिनिधी हा कोल्हापूर राक्षस आहे. बोला साहेब. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेली 2 दिवस झाले व्हिडिओच्या माध्यमातून एकदम खळबळ उडाली. कोल्हापूर शहराचे अतिशय लोकप्रिय आमदार या प्रकरणामध्ये चांगल्या पद्धतीनं सापडलेले आहे. जो व्हिडिओ आम्ही व्हायरल केला तो व्हिडिओ AIच्या माध्यमातून केला असेल ते म्हणतात. आता भारत देशातल्या किंवा जगातील कोणत्याही लहान मुलाला विचारले AI मधला आणि ह्याच्यातील फरक सेकंदात समजतो. सन्माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादांनी देखील काल स्टेटमेंट दिलं. दादा हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे एक लोकप्रिय आणि बुजुर्ग आमदार मिनिस्टर आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल असं चुकीचं बोलणं आम्हाला शोभणार नाही. दादांचा मी आदर करतो इथं, पण दादांना एक विशिष्ट जुनी आठवण करून देतो. ज्यावेळी शिवसेना भाजप एकत्रित काम करत होतं त्यावेळी दादांनी ह्या राजेश क्षीरसागर यांच्यावर इतके उपकार केलेत, पण दादा हा आमदार उपकाराच्या लायकीचा नाही. हा पलटी मारणारा आमदार आहे. वेळ प्रसंग आले ते तुमच्या बाबतीत पण उलटणार. त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी हे नसताना कशा पद्धतीची भीक मागत होते चंद्रकांत दादांसाठी मला माहिती. भीक मागत होते. दादांना माझी विनंती आहे, दादा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे पितामह भीष्म आहेत. त्या काळामध्ये पौराणिक काळामध्ये भीष्मांनी कौरवांची बाजू घेतली होती. तर दादा आता कलियुग चालू आहे, तुम्ही ह्या कौरवाची बाजू घेऊ नका, ह्या पांडवांची बाजू घ्या. ही पांडव आहेत. प्रामाणिकपणे कुरुक्षेत्रावरची लढाई लढणारे आम्ही सर्वजण आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. मला खात्री आहे दादांच्याकडे ते खातं असेल नसेल दादांनी पारदर्शकपणे तपास करावा असं पोलीस प्रशासनाला देखील विनंती करावी किंवा सूचना कराव्या. त्या कॉन्ट्रॅक्टरांना वेटीस झालेल्या कॉन्ट्रॅक्टरांना ज्यांना मारहाण झाली त्यांना ह्या सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री म्हणून दादा न्याय देतील अशी मी मीडियाच्या समोर अपेक्षा बाळगतो आणि पारदर्शकपणे तपास करतील असं पोलीस प्रशासनाकडून देखील अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा रिपीट करतो, हा जर AI मधला व्हिडिओ असेल तर निपक्षपातीपणे कसल्याही संविधानाचा विचार न करता दादांनी रवी इंगोलेला चौकात फाशी द्यायची. आणि जर AI नसेल तर ती फासाची दोरी चंद्रकांत दादांनी स्वतःच्या हातात धरायची आणि राजेश क्षीरसागरला फाशी द्यायची. खोटं बोल पण रेटून बोल ही ह्या परिवाराची प्रवृत्ती आहे. त्यांचा मुलगाही तसा, तो कुठं जर कॅसिनोत सापडतो, हे कुठं जर असले करताना सापडतात. अक्षरशः मंत्रिमंडळाची लाज आणि अब्रू वेशीवर टांगणारे हे आमचे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी आहेत. या व्हिडिओमुळे अखंड महाराष्ट्रभर आमच्या कोल्हापूरची पात्रता कमी आहे, गुणवत्ता कमी आहे. निवेदन दिले पोलिसांकडनं, काय अपेक्षा आहेत? पोलीस प्रशासन पारदर्शकपणे काम करतील असं जाणवतं, पण पारदर्शक हा शब्द कितपत खरा ठरतो इथून पुढच्या कालावधीमध्ये आपणास पाहायला मिळेल. जर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला चांगल्या पद्धतीचा पारदर्शक तपास झाला असं भासलं नाही, वाटलं नाही, तर आम्ही कोर्टाच्या पायऱ्या चढू, त्यानंतर आंदोलन करू. पण हा विषय पूर्णपणे मार्गी लावणार म्हणजे लावणार. विधिमंडळात असे तारांकित प्रश्न याच्या अगोदर देखील शेकडो वेळा झालेले आहेत. त्याचा काय निकाल लागतो तुम्हाला माहिती आहे, मी काय बोलायची गरज नाही.
पण दादाने देखील एक मार्मिक शब्द काहीतरी वापरला का की जर असं नसेल तर उलटही होऊ शकतं. म्हणजे त्यांनी राजेश क्षीरसागरना इशारा दिलाय, तुम्ही सापडलाय का बघा, शांत बसा, कबुली जबाब द्या, शांत बसा, असं देखील दादांनी सूचक मत व्यक्त केलं. त्याबद्दल आम्ही दादांचं देखील महाविकास आघाडीकडून आभार मानतो. पारदर्शकपणे तपास करावा आणि असल्या भस्मासूर, हा कोल्हापूरचा लोकप्रतिनिधी, हा कोल्हापूर राक्षस आहे. ज्या माता जगदंबेने, अंबा मातेने कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, तसा राजकीय वध महाविकास आघाडीकडून आम्ही आता करत आहोत. या निमित्तानं परत राईट टू रिकॉल म्हणजे परत बोलवून घेण्याचा लोकप्रतिनिधीला अधिकार माणसाला प्राप्त व्हावा का, हे मला लक्षात आलं नाही. जसं निवडून देतोय तसं परत बोलवून घ्यायचा अधिकार शासनानं द्यायला पाहिजे. नाही, आता राजेश क्षीरसागर हे कुठल्या गणेश उत्सव मंडळाचा देखील अध्यक्ष होणार नाहीत, अशी परिस्थिती आहे त्यांची. पब्लिकनं हाकललेला आमदार आहे. यांनी कशातही उभारू नये. गप जी काय संपत्ती माया जमवलेली आहे घ्या, गोळा करा, कोल्हापूर सोडा, चांगल्या मेट्रो सिटीत जाऊन आयुष्य उर्वरित व्यतीत करा. नाहीतर कोल्हापूर जिल्हावाली जर यांच्या मागं लागली तर यांना झेपणार नाही. काल त्या बाईटमध्ये मी देखील बोललो होतो, जर हे प्रकरण उघडकीस झालं, सत्ता बदलली, तर राजेश क्षीरसागर 100% पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसमधून तुम्हाला जेलमधून बाहेर येताना दिसतील. त्याच्यापुढे रस्त्यावरचा संघर्ष चिघळणार आहे. रस्त्यावरचा संघर्ष शिवसेनेला नवीन नाही, काँग्रेसला नवीन नाही, किंवा आमच्या महाविकास आघाडीतील कोणालाच नवीन नाही. आम्ही रस्त्यावरच असतो. प्रत्येकाची आमची तोंडात काळीवाजी राहिल्यात. बाहेर उन्हात येऊन 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 कंटाळा आला, पण आम्हाला न्याय मिळणं आलाय. पण आत्ताची ही जी क्लिप आहे, ह्या क्लिपमध्ये त्या हिंदी सिनेमामध्ये डायलॉग आहे, जोगी ठाकूर गयो 100% गयो, जाते का नाही बघाय, याला घालवणार. मी अर्धवर बोलावले, मला माफ करा, कारण प्रत्येक बाईटमध्ये राजेश क्षीरसागर हा रवी इंगोलेची टिंगल करतो. पात्रता नाही. ज्या माणसानं या रवी इंगोलेकडे एक काळ पद, मला भीक मागितल्यावर पद द्या म्हणत होते, रामभाऊ दादांच्या दारात जाऊन भीक मागत होते, मला शहर प्रमुख करा. वेळ जरी जशी सरली तसा हा माणूस अत्याचारी झाला. आणि ह्या असा अत्याचार मोडून काढल्याशिवाय महाविकास आघाडीतले कुठलेही नेते किंवा आम्ही इथं उपस्थितले सर्वजण स्वस्थ बसणार. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच अचूक घडामोडींसाठी डिजिटल कोल्हापूरच्या सर्वच प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा.